नमस्कार, आपण पाहता स्टार MD न्यूज 1। आताची सर्वात मोठी बातमी। ज्ञानराधा ठेवीदारांनी दिला मोठा इशारा। तहसील कार्यालय अंबडच्या मुख्य प्रवेशद्वाराला 11 वाजेपर्यंत ठेवीदारांचे पैसे परत नाही मिळाले तर मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकणार। ठेवीदारांनी निवेदनाद्वारे दिला मोठा इशारा। याकडे प्रशासन काय लक्ष देत आहे, प्रशासन काय हालचाली करतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। ठेवीदार आक्रमक झालेले, ठेवीदारांची सहनशीलता संपलेली मागील 46 दिवसापासून रात्रंदिवस धरणे आंदोलन उपोषण तहसील कार्यालय अंबड समोर करत आहेत, पण अद्यापर्यंत त्यांना न्याय मिळाला नाही। वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून वारंवार निवेदन देऊन सुद्धा सुरेश कुटे यांच्यावर कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाही, अटक करण्याची ठेवीदारांची मागणी, पण अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारचा निर्णय प्रशासनाने घेतलेला नाही। प्रशासन डोळे झाकपणा करतं का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आजची ही सर्वात मोठी बातमी की ठेवीदारांनी निवेदनाद्वारे स्पष्ट उल्लेख केलेला आहे की 11 वाजेपर्यंत आम्हाला ठेवी परत नाही मिळाल्यास आम्ही मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकणार। सुरेश कुटेला जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही ते कुलूप काढणार नाही। आता याकडे प्रशासन काय लक्ष देत आहे, प्रशासन काय हालचाली करत आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तहसीलदार साहेब यांच्या दारामध्ये त्यांच्या हक्काच्या, कष्टाच्या व मेहनतीच्या पैशासाठी बसलेले असून यांना आतापर्यंत सुद्धा न्याय मिळालेला नाही। यांची वारंवार हीच मागणी आहे की जर आमचे पैसे हक्काचे मिळत नसतील तर संबंधित गुन्हेगारावरती कठोर कारवाई करून त्यांना आतापर्यंत अटक करायला पाहिजे होती, परंतु कसल्याही प्रकारची प्रशासनाने सुद्धा दखल घेतली नसल्या कारणाने आज यांच्या भावना अनावर झाल्या व यांनी त्या ठिकाणी त्यांचा जो संयम होता हे कुठेतरी सोडला आणि एक प्रशासनाला त्यांनी इशारा दिलेला आहे की जर आमच्या उद्याच 11 वाजेपर्यंत आमच्या ठेवी परत मिळाल्या पाहिजे किंवा जर ठेवी परत मिळत नसतील तर संबंधित व्यक्तीवरती MPID ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करून त्याला अटक करून अंबड या ठिकाणी आणले पाहिजे। नसता आम्ही या ठिकाणी तहसील कार्यालयाला जोपर्यंत त्याला अटक करत नाही तोपर्यंत आम्ही तहसील कार्यालयाला कुलूप लावू असा यांनी सर्वांनी निर्धार केलेला आहे। तरी प्रशासनाने याची विनंती या ठिकाणी याची दखल घेतली पाहिजे, कारण की याच्या अगोदर वारंवार लेखी स्वरूपामध्ये पत्रव्यवहार झालेले आहेत, निवेदनं देण्यात आलेले आहेत, पोलीस विभागाला दिले, तहसीलदार साहेबांना पण दिलेले, परंतु आतापर्यंत दखल न घेतल्या कारणामुळे आज तहसीलला कुलूप लावण्याचे निवेदन या ठिकाणी सर्व ठेवीधारकांनी दिलेले आहेत। हे सर्व उपोषणकर्ते आहेत, मागच्या 46 दिवसापासून या ठिकाणी रात्रंदिवस उपोषणाला बसलेले आहेत, परंतु दखल न घेतल्या कारणामुळे आज त्यांना या मार्गावरती उतरवण्यास भाग प्रशासनाने पाडलेला आहे। तरी माझी पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती आहे की यांनी दिलेल्या टायमामध्ये संबंधित व्यक्तीवरती गुन्हे दाखल करून त्यांना न्याय देण्यात यावा।